बडे मुद्द्याच्या सुरुवातीलाच आपण एक असा मुद्दा घेणार आहोत जो सध्या राजकीय पटलावर प्रचंड गाजतोय आणि त्या महायुतीमध्येच या मुद्द्यावरून घमासान सुरू झालंय। मुद्दा मशिदीवरच्या भोंग्यांचा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपचे नेते किरीट सोमय्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे। जे सोमय्या मशिदीमध्ये जात आहेत, भोंग्यांवर कारवाई करा म्हणतायत। मशिदीवरच्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळानं अजित पवारांची भेट घेतली। त्यावेळी अजित पवारांनी किरीट सोमय्यांना मशिदीत जाऊ नये असं स्पष्ट शब्दात खडसावलं। मशिदीवरील भोंग्यांच्या आवाजाचा मुद्दा चांगलाच पेटलाय। अजित पवारांची भेट घेऊन शिष्टमंडळानं किरीट सोमय्यांच्या विरोधात तक्रार केली आहे। किरीट सोमय्या जाणून बुजून वाद उपस्थित करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलाय। भोंग्याच्या मुद्द्यावरून पोलीस त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला। भोंग्याच्या मुद्द्यावरून पोलीस सक्ती करत असल्याचा आरोप उपस्थित मुस्लिम शिष्टमंडळातील सदस्यांनी केला। कि सोमय्या इस इशू को लेकर के जबरदस्ती जो है ना एक बाउंड्रा खड़ा कर रहे हैं। हालांकि पूरे देश में अजान होती है, लेकिन मुंबई में सबसे बड़ा प्रॉब्लम खड़ा हुआ है। ये सिर्फ और सिर्फ नफरत पैदा करके मुसलमानों के खिलाफ हो रहा है। जहाँ देखिए जिन एरिया में वोट नहीं मिला ना, कहता है यहाँ वोट जिहाद हुआ है, यहाँ वहाँ जाकर के इस तरह बदतमीजी करना शुरू किया उन्होंने। हम लोगों ने बात किया, पुलिस प्रशासन के सामने बात किया, अपनी सारी ग्रीवेंसेस हमने रख दिया है। उन्होंने बोला इसका कोई रास्ता निकालेंगे। शिष्टमंडळाचे मुद्दे समजून घेतल्यावर अजित पवारांनी किरीट सोमय्यांना मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून खडे बोल सुनावले। किरीट सोमय्यांचं मशिदीत जाणं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतं असं अजित पवारांनी स्पष्ट केलं। अजित पवारांनी हिंदी सक्तीला विरोध केल्यानंतर आता भोंग्याच्या मुद्द्यावरून किरीट सोमय्यांचा आवाज दाबलाय। त्यामुळे भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया दिली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। एका मर्यादेच्या वर या भोंग्याच्या आवाजाने त्रस्त समाजाने न्यायालयात धाव घेतली। न्यायालयाने आदेश दिलेत आणि त्यामुळे अवैध आणि मर्यादेच्या बाहेर न्यायालयीन आदेशाच्या कक्षात येणारे भोंगे उतरवले आणि उतरवले गेले पाहिजे। ही किरीट सोमय्यांची भूमिका योग्य आहे। अजित पवारांनी घेतलेल्या सेक्युलर भूमिकेवरून विरोधकांनी जोरदार टोलेबाजी केली। अजित पवारांची कुठल्याही प्रकारची संविधान संरक्षणार्थ त्यांचं वर्तन किंवा जो सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा जो विचार आहे त्या अनुषंगाने त्यांची क्रेडिबिलिटी ही पहिलेच कमी झालेली आहे। अजित पवारांनी भोंग्यावरून रोखठोक भूमिका घेतली आहे, तर दादांनी सुनावल्यामुळे आता किरीट सोमय्या काय पवित्रा घेतात हेही पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भोंग्यांचा